असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे। 8व्या दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर त्यांच्या भेटीसाठी येणार आहेत। 8व्या दिवशी प्रकृती चिंताजनक बनलेली आहे। लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहे। 8वा दिवस आजचा काय सांगाल? 8व्या दिवशी सुद्धा शासनाला कुठली दखल घ्यावीशी वाटत नाही। यामधून ओबीसीनी मेसेज घ्यावा। मी जे गेले 7 दिवस सांगतोय की आपल्याला दुय्यम वागणूक मिळते आणि आपल्याकडं ह्या लोकनियुक्त सरकारचं लक्ष नाही। हे अधोरेखित करून देत आहेत लोकनियुक्त मुख्यमंत्री आणि सगळे। तुम्ही एक थेरी मांडताय, म्हणजे मराठा समाजाला सातत्याने सरकारकडून फसवलं जात आहे असं तुमचं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेला आंदोलन होतात किंवा वेगळं आरक्षण दिलं जातं। तरुणांना काय सांगाल? तरुणांना एकच सांगेन, बॅकवर्ड क्लासेस म्हणजे मागास वर्ग याच्या मागं काही संविधानिक तत्त्व आहेत, काही पॅरामीटर्स आहेत, काही निकष आहेत आणि हे निकष हे अलीकडच्या काळात आलेले नाही आहेत। हे भारतीय समाज व्यवस्था आहे उतरंडीची आणि भारतानं लोकशाही अडॉप्ट केल्यानंतर। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। एक आदर्श लोकशाहीची तत्त्व त्यांनी अडॉप्ट केली बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून। तर याच्यामध्ये सोशली डिस्क्रिमिनेशन ज्यांच्या बाबतीमध्ये झालं त्या लोकांचं हे प्रतिनिधित्व आहे। मराठा समाजाच्या तरुणांना माझं विनंती आहे, खाऊच्या धोरणामुळं, खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणामुळं निश्चित तुम्ही गरीब झालेले आहात किंवा बेरोजगारीची कुऱ्हाड तुमच्यावर आहे आणि मग रिझर्वेशन प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून जे लोक पुढं येत आहेत ते त्या माणसाशी तुम्ही कम्पेअर करू नका। त्यांचा बॅकग्राऊंड, त्यांचं जन्मानं आलेलं जात वास्तव, समजा एखादा नाभिक असतो किंवा समजा एखादा धोबी असतो किंवा एखादा मेंढपाळ असतो, येडा धनगर म्हणतात। हे सोशली डिस्क्रिमिनेशन आहे, म्हणजे सामाजिक वागणूक आहे। ते त्याही माणसांना असं वाटलं पाहिजे की आम्ही या भारत देशात बरोबरीचे नागरिक आहोत, म्हणून ही रिझर्वेशन पॉलिसी। बघा, बेरोजगारी निर्मूलन किंवा आर्थिक निर्मूलनाच्या अनेक योजना शासनाला डिझाईन करता येऊ शकतात। आपण गरीब झालो याचा अर्थ आम्हाला ओबीसीमधून मिळाल्यावर आपण लगेच श्रीमंत होणार आहे, हे शासनकर्त्यांनी कुठंतरी या तरुणांना समजावून सांग। मला वाईट वाटतं या गोष्टीचं। माझ्या शेजारीसुद्धा पवार म्हणून माझा शेजार पवारांचा आहे, म्हणजे मराठा समाजाच्या तरुणांचा आहे। गरीब आहेत ना ते, पण सोशली गरीब नाही आहेत। त्यांच्या बाबतीमध्ये कधी दुय्यम वागणूक, छूताछूतपणा किंवा वेगळं काहीतरी असं नाही ना। ते स्वतःला फील राजा शिवाजीचे वंशज म्हणूनच करतात ना। म्हणजे रिझर्वेशन हे फिलिंग संदर्भातलं आहे। हे कुठंतरी इथलं शासन या तरुणांना समजावून सांगण्यात कमी पडत आहे, लोकप्रतिनिधी समजावून सांगण्यात कमी पडत आहेत। आणि काय झालं आहे, शासनाचं आणि लोकप्रतिनिधींची काय अडचण आहे सांगतो, त्यांना ह्या गोष्टींचं देणं घेणं नाही। त्यांना फक्त निवडणुकांचं स्टॅटिस्टिक्स त्यांना हवं आहे। निवडणूक जिंकण्यासाठी ते काही ऐकून घेतात आणि काही करायला तयार होतात। हे वाईट वाटतं। बाकी जरंगे पाटलाकडे सध्या जी गर्दी होती आहे आंदोलनासाठी, उपोषणासाठी किंवा त्यांच्या सभा, दौरा, बैठक्या वगैरे मोठ्या प्रमाणात होणार आहेत वगैरे, त्या गर्दीचं काय कारण वाटतं तुम्हाला? बेरोजगार तरुण ग्रामीण भागातला, पण बेरोजगार फक्त मराठाच नाही, बेरोजगार 100% बेरोजगार आहेत। पण मी मराठा बांधवांना एक विनंती करेल, आपली किमान 2 एकर तर आहे, पण बलुत्याचा 7-12च नाही ना। त्यांनी कुठली काजूची किंवा बदामाची शेती केली? आपण किमान ऊस तरी करतोय, ऊस तरी लावतोय, किमान ज्वारी बाजरी तरी काढतोय। पण बलुत्यांचं काय? आहेत धनगर, वंजारी वगैरे काही थोडीफार शेती करतात, थोडीफार, सगळेच करतील असं नाही। ते ऊस तोडतात, मजुरीची कामं करतात, भटके आहेत ते। खूप तात्विक रिझर्वेशन पॉलिसी अशी तशी नाही आलेली। राजकीय प्रभाव किती वाटतो सध्या जरंगेंसोबत असलेल्या गर्दीत? नाही, हे
संभ्रमित ते तरुणांची दिशाभूल झाली. एका बाजूला छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आणि दुसऱ्या बाजूला आम्ही मागास. तरुणानं चुकताय. अरे तुम्ही देणारी माणसं आहात, तुम्ही परदेशी मुस्लिमांची आक्रमणं थोपवणारी माणसं आहात. तुम्ही ओबीसी कुठं बलुत्याशी आलुत्याशी किंवा कुडमुड्या जोशांशी, कुठं पारद्यांशी, कडक लक्ष्मीशी, मेंढपाळांशी काय म्हणताय राव. दिस इज नॉट फेअर. तुमच्या समाजातले जे नेते होते, गोपीचंद पडळकर असतील किंवा इतर, गोपीचंद पडळकरांनी पोस्ट टाकली काल की मतभेद असतील आमचे काही, मात्र त्यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्याला समर्थन आहे असं त्यांनी पोस्ट टाकली. मी काय बोलावं अशा अपेक्षा. काय मतभेद होतं तुमच्या? मतभेद कसले? ते भाजपचे काम करतात. आम्ही पण भाजपला पहिलं समर्थन करायचो, पण देवेंद्र फडणवीसांची पॉलिसीला कंटाळून आम्ही महादेव जानकरांची साथ सोडली मी मागच्या 3-4 वर्षापासून. आणि मी सामाजिक काम चालू ठेवलं. मला पॉलिटिकली माझ्याकडे पैसे नाहीत, मी गरिबाचा पोरगा आहे. मी निवडणुकाला 1-2 फॉर्म भरले होते. मी लोकांपर्यंतच पोचू शकलो नाही. पैसेच नाहीत माझ्याकडे गाडी अनाऊन्स लावायला. मला मतं कुठून मिळतील? मग मी ठरवलं नाही, आपल्याला सोशली आपण काम करू. महात्मा फुलेंना तर कुठं निवडून दिलं होतं, बाबासाहेबांना तर कुठं निवडून दिलं होतं, पण ती माणसं आणि न्याय दिलाच ना. मग गोपीचंद सक्सेस, रिझल्ट आहे त्याच्याकडं. महादेव जानकरांकडं रिझल्ट आहे. ते किमान कायद्याच्या सभागृहात गेलेत. पण मी रोज पालावर माझे आर्टिकल 150पेक्षा जास्त आर्टिकल आहेत माझ्याकडं. मग ते घिसाड्यावरती आहेत, पारद्यावरती आहेत, डोंबाऱ्यावरती आहेत, कोंची कोरवीवरती आहेत, कुडमुड्या जोशावर आहेत, मेडंग्या जोशावरती आहेत, मेडंग्या जोशावरती आहेत, मेंढपाळ महिलेवर आहेत, ठेलारी मेंढपाळावर आहेत, गावगाड्यातल्या म्हणजे मसनजोग्यावर आहेत. तुम्ही भाजपच्या धोरणांना वैतागून लांब गेलं म्हणतात. भाजप सांगताय की त्यांचा DNA तर ओबीसी आहे. मग तो DNA ओबीसी असेल तर ते बोलले असते ना 8 दिवसात. त्यांना काय आमचा जीव गेल्यानंतर DNA सिद्ध करायचा आहे? हे बघा, गोपीनाथ मुंडे पाशा पटेलला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून आग्रह धरायचे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलणारा किंवा उडसूट धनगरांवर बोलणारा महादेव जानकर, त्याला संधी द्या म्हणणारे गोपीनाथ मुंडे होते. एका बाजूला ऊसतोड कामगारांना बी ते आश्वस्त करायचे आणि दुसरीकडे उदयन महाराजांना पण ते आश्वस्त करायचे. ही देवेंद्र फडणवीस हॉटेलवाले, मटकावाले, गुटखावाले, रेतीवाले कोण आहेत ते? लाड, दरेकर, शेलार, काय माहिती आहे त्यांना महाराष्ट्र? पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा काय? काय हा महाराष्ट्र आहे फुले शाहू आंबेडकरांचा? हे प्रोफेशनल आहेत, हे मॅनेजमेंटवाले आहेत सगळे. वेदना समजून घ्या ना. तुम्ही निवडणुकीचं व्याकरण नका सांगू, आमचं अंतकरण समजून घ्या प्लीज. आता ह्या तुमच्या मुद्द्यावरती तुम्ही पडळकर, गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकरांना काय सांगाल मग? पडळकर आणि महादेव जानकर आणि आम्ही किमान 10 ते 15 वर्षे एकत्रित काम केले तिघांनी एकाच मुवमेंटमध्ये. पडळकर किमान बोलतात तरी, पण महादेव जानकर बोलताना दिसून येत नाही आहेत. म्हणजे हाऊसमध्ये गेल्यानंतर त्या माझ्या नेत्याकडून जी अपेक्षा होती ती कुठंतरी मला त्यांच्याकडून दिसत नाही, ह्याचं मला दुःख होतं आहे. पण ते जे पॉलिटिकल इंटेन्शन वागत असतील तर पण ते पॉलिटिकल पण वागत नाही. त्यांनी तलवार म्यान केली म्हणून. पण मला दुःख या गोष्टीचं आहे की पॉलिटिकली जे मेरिट लागतं ते मेरिट आम्ही बहुसंख्य असून सुद्धा आम्हाला ते प्रूव्ह करता आलं नाही, याचं माझ्यासहित मला दुःख होतं आहे. बबनराव तायवडे म्हणले की उपोषणाला बसायची गरजच नव्हती. बबनराव, तुम्ही आमचे ज्येष्ठ नेते आहात. तुम्ही अखिल भारतीय ओबीसी महासंघ चालवता, ओबीसी महासंघ चालवता. कसं ह्या ओबीसी आरक्षणाला धक्का पोचला नाही त्यांनी तेवढं मला सांगावं, नाही तर आम्हाला दोघाला एकदा कधीतरी सामने बसवा. तुम्ही उपोषणाला बसल्यापासून सगळीकडे ओबीसीमध्ये हॅशटॅग चालू आहे, हॅशटॅग मोहरक्या, सपोर्ट लक्ष्मण हाके वगैरे. काही जणांची दबक्या आवाजात चर्चा अशी आहे की लक्ष्मण हाकेने जे ओबीसीमधले हे लोक होते
त्यांची दुकानं बंद करायची वेळ आणली आहे. नाही, तसं नाही बोलणार मी. पॉलिटिकल मेरिट त्यांचं खूप मोठं आहे. अरे माझ्याकडं गाडीला येताना डिझेल एका मित्रानं भरलं मग मी इथं आलो आहे. मी कशी दुकानं बंद करेल त्यांची? माझ्याकडे कुठं पैसे आहेत निवडणुका लढण्यासाठी? माझा बाप आता तुमच्या सगळ्या मीडियानी मुलाखती घेतलेत, त्यांना काहीच माहिती नाही. मी कशी त्यांची दुकानं बंद करेल? हां, पण मी संविधानातली तत्त्व मात्र मला खूप कधी कधी वेदना होतात या गोष्टींच्या. मी कशी दुकानं बंद करेल त्यांची? नाही. शेवटचा प्रश्न, सरकारला काय सांगाल आत्ता? फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील. लक्ष्मण हाके या माणसाकडे बघून तुम्ही, कोण लक्ष्मण हाके हा त्यांना प्रश्न पडला असेल. लक्ष्मण हाके सिंपल माणूस आहे, साधा एक गावठी माणूस आहे, एक आयोगाचा सदस्य, थोडंसं संविधानाचं ज्ञान थोडंसं. लक्ष्मण हाकेकडे बघून तुम्ही इथे येऊ नका. महाराष्ट्रातले तरुण इथे येत आहेत. काल ऊसतोड मजूर आले होते इथं. एक माणूस म्हटला की लक्ष्मण हाकेचं आमचं काहीतरी नातं आहे. माहीत नव्हतं काय नातं आहे, पण मी स्वतः ऊस तोडला आहे. मी फर्ग्युसनला लेक्चरर झाल्यानंतर माझे आईवडील ऊस तोडत होते कृष्णेच्या काठावर. आणि तिथल्या मालकानं आमच्या वडिलांना, आईंना विचारलं, मुलं किती तुम्हाला, मुलगा काय करतो? तर आमच्या वडिलांनी सांगितलं आमचा मुलगा प्रोफेसर आहे. त्या माणसाला खरं नाही वाटलं. त्यांनी मला त्याच्याकडे, त्यावेळी तो नुसता डायलिंगचा फोन होता, माझ्याकडे पण तो डायलिंगचा फोन होता, नोकियाचा. त्या फोनवर फोन आला मला, अलीकडची गोष्ट. तर ते म्हणले आम्ही असं बोलतो. ते जैन समाजाचा माणूस होता, हुशार होता माणूस. तो म्हणाला तुमचे वडील म्हणतायत तुम्ही प्रोफेसर आहे. म्हणलं आहे, पण मी 6-7 वर्षात नोकरी सोडली फर्ग्युसनची. माझी मिसेस जॉबला असल्यामुळे मी मिसेसला लग्न करायच्या अगोदर सांगितलं होतं की मला सामाजिक. हा भावनिक प्रसंग आहे लक्ष्मण हाके यांच्या आयुष्यातला, की ऊसतोड कामगारांचा मुलगा नोकरी सोडतो आणि मिसेससोबत केलेली जी चर्चा होती ती आठवल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. आज 8वा दिवस आहे, पोटात अन्नाचा कण नाही, मात्र अजूनही सरकार त्यांच्या उपोषणाकडे लक्ष द्यायला तयार नाही. आणि लक्ष्मण हाके भावनिक झालेले आहेत. आपण पुन्हा एकदा त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करूयात. हाके साहेब, हा म्हणजे इमोशनल नक्कीच, म्हणजे माझ्यासुद्धा डोळ्याला काठ ओले झाले होते. हा खूप भावनिक प्रसंग आहे. पुन्हा एकदा थोडंसं समजायला आवडेल की तुम्ही मिसेसला सांगितलं की तू नोकरी कर, मला सामाजिक काम करायचं. लग्न झाल्यानंतर मी फर्ग्युसनमध्ये शिकवायला जात नाही हे माझ्या अशिक्षित सासऱ्यांना कळल्यानंतर सासरे आणि लग्न ठरवणारे सगळ्या माणसांना घेऊन ते मीटिंग बसली की पाहुणा काहीच काम करत नाही. त्यावेळी प्रचंड मी अस्वस्थ होतो. मी त्यांना समजावून सांगू नव्हतो शकत आपल्याला. जो माणूस गेल्या 8 दिवसापासून संघर्ष करतोय त्यांची ही भावनिक अवस्था आहे. फक्त शेवट करून घ्यावात हाके साहेब, आपण तुम्ही सांगताय तेवढा मुद्दा फक्त आता सगळ्याच समाज बांधवांना ऐकायला तो नक्कीच आवडेल. देश अमृत महोत्सव साजरा करतोय एका बाजूला. आमचे नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की आम्ही 6-5 नंबरची अर्थव्यवस्था आहे. मग देवेंद्र फडणवीस साहेबांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की ह्या 50% जास्त ओबीसींच्या सामाजिक न्यायांच्या योजनासाठी तुम्ही 1% पुढं बजेटरी तरतूद करत नाही. किती? 1%. कुठल्याही सचिवाला बोलवा, 1%च्या वर. मी सावेंना पण प्रश्न विचारला काल परवा दिवशी. मला काय म्हणायचं आहे, 2 कारखाने बंद पडले किंवा 5 कारखाने बंद पडले तर त्या 1100-1200 कोटीचं अनुदान एका सहीने देतात. आणि ते कारखाने असे मुद्दामून बंद पाडले जातात. ते पक्षांतर करतात. 100-500 कोटी मिळणार. मोहिते पाटील आमचे अकलूजचे
त्यांना पैसे दिल्यानंतर त्यांनी भाजपचं काम केलं. म्हणजे मला सामाजिक न्यायाचं वगैरे सोडून द्यावं, हे प्रोफेशनल आहेत माणसं सगळी, काही देणं घेणं नाही यांना. मराठा बांधवाच्या माझ्या बांधवाने आत्महत्या केल्यात, मी एवढं सेन्सिटिव्हली तुमच्याशी बोलतोय. मला जातीवादी म्हणतायत सगळे, मग मराठा बांधवातला एक मी मानवतावादी दृष्टिकोनातून मी तुमच्यासमोर एवढं बोलतोय, माझं दुःख मांडतोय. मग मराठा समाजाचे काकासाहेब शिंदेने आत्महत्या केली, तो पण माणूसच आहे ना. त्यावेळी आम्हाला पण वाईट वाटलं. जरांगेंनी पहिल्यांदा ज्यावेळी आंदोलन केलं पहिल्या स्टेजला, त्यावेळी मला असं वाटायचं की यांना जाऊन आपण भेटावं. प्रवीण गायकवाडांना मी तास 2 तास या गोष्टीवर चर्चा केलेली. प्रवीण गायकवाडांना कधीतरी माझ्या भूमिकेचा विषय विचारा. अत्यंत भावनिक झालेले आहेत लक्ष्मण हाके, पण त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत सामाजिक आहेत आणि सरकारसमोर विचार करायला लावणारे आहेत. सरकार लक्ष्मण हाके यांच्या या सगळ्या प्रश्नांचा आणि त्यांच्या उपोषणांचा विचार करणार आहे की नाही, असा गंभीर सवाल सध्या उपस्थित होतो. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, जालना. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.